ओबीसी आंदोलन सुरू झाल्यानंतर तिकडे कोणीही फिरकले नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते परिणय फुके यांनी केलं। यावेळी परिणय फुके यांनी शरद पवार हेच मनोज जरांगे यांना पाठबळ पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला। शरद पवार हे ओबीसी विरोधी आहेत। शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे हे स्पष्ट आहे। शरद पवार यांनी ओबीसीसाठी काहीच केलं नाही, उलट त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असा आरोप परिणय फुके यांनी केला। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली। त्या संदर्भात GR निघाले, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले। मनोज जरांगे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करतात। राज्यातील 60% ओबीसी समाजाला अगोदरच अत्यल्प आरक्षण मिळत आहे। त्यासाठी ओबीसी संघटना म्हणून आम्ही शेवटपर्यंत लढू असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे।